माईक मला वाटतं तिसरा आहे, 3 नंबर. सुरू करू सर? सुरू करायचं? बिलकुल. श्रोतेहो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये महेश झगडे हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी, निवृत्त IAS अधिकारी आलेले आहेत. आपल्या 37 वर्षांच्या प्रदीर्घ अशा कार्यकालादरम्यान विविध विषयांची प्रश्नांची सोडवणूक करताना नेहमीच आपली वेगळी अशी अभ्यासू छाप सोडणारे आणि नाविन्यपूर्ण रीतीनं योजनांची अंमलबजावणी करणारे कर्तव्यदक्ष आणि सक्षम अधिकारी म्हणून आपण सगळे महेश झगडे सर यांना ओळखतो. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपले मनापासून स्वागत. धन्यवाद आणि सर्व श्रोतांना नमस्कार. सर, सुरुवातीला तुमची ही जी कारकीर्द आहे त्याच्याबद्दल आपण ज्या ज्या ठिकाणी आपली सेवा दिलेली आहे त्याबद्दल आपण यथावकाश जाणून घेऊयातच, पण सुरुवातीला तुमच्या शिक्षणाबद्दल तसंच शिक्षणानंतर काय करायचं ठरवलं होतं त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी एका शेतकरी कुटुंबामधून आलेलो आहे आणि त्यामुळे आमच्याकडे जरा बऱ्यापैकी शेती होती आणि कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांच्या सूचनेनुसार मी आधुनिक पद्धतीने शेती करावी म्हणून कृषी शिक्षणासाठी सुरुवात केली. त्यानंतर मास्टर्स इन प्लांट पॅथॉलॉजीमध्ये केला आणि त्यावेळेस असं मला जाणवलं की हे माझा थोडासा संशोधनाकडे जास्त कल आहे आणि त्यामुळे मग मी पुढे असं ठरवलं की शेतीपेक्षा संशोधनात जावं आणि विशेषतः की PhD वगैरे करून मग पुढील करिअर निवडावं. आणि त्यासाठी मग मी एका ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मी सिलेक्ट झालो होतो आणि त्यामध्ये मग एक ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनी जॉईन केली. अर्थात तिथे अतिशय महत्त्वाचा प्रकल्प होता त्यावेळेस खरं म्हणजे की 1982-83 दरम्यान टिश्यू कल्चर हा एक नाविन्यपूर्ण होता. तिथे मी टिश्यू कल्चर लॅब स्वतः एस्टॅब्लिश केली, म्हणजे एक फ्रेश आउट ऑफ कॉलेजमध्ये असताना. आणि त्यामध्ये एक दोन गोष्टी अशा केल्या की फार मोठं यश त्यामध्ये प्राप्त झालं, पण कंपनीच्या मॅनेजमेंटवर काही डिफरन्सेस झाले. एक डिफरन्स असा महत्त्वाचा होता की आम्ही जे एक संशोधनातून एक केमिकल शोधलं होतं आणि ते केमिकल हे भारतीय वृक्षामध्ये मिळालेलं होतं, त्याच्यामधून ते मिळालेलं होतं. त्याचं पॅटंट नेहमीप्रमाणे आपल्याकडेच होईल, भारतामध्ये होईल अशी माझी अपेक्षा होती, पण मॅनेजमेंट ही ब्रिटिश असल्यामुळे त्यांनी त्याचं पॅटंट हे इंग्लंडमध्ये घेण्याचं ठरवलं आणि तिथून आमचे डिफरन्सेस सुरू झाले. अर्थात माझ्या दृष्टीने ते एक स्मगलिंग होतं, अधिकृतरित्या झालेलं स्मगलिंग होतं आणि मी तसं ते बोलून गेलो. त्यामुळे आमचे वाद विकोपाला गेले आणि मग मी ठरवला की संशोधन जरी योग्य असला तरी काही बाबतीमध्ये आपण प्रशासनामध्ये जाणंसुद्धा गरजेचं राहील आणि मग मी प्रशासनाकडे वळलो, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आलो. असं वाटतं की जर प्रशासनात नसतं तर आज आपल्याला त्या क्षेत्रातले संशोधक म्हणून आम्ही नक्कीच ओळखलं असतं, कारण तुम्ही जिथपर्यंत मजल मारली होती अगदी पेटंटपर्यंत तुमची मजल गेली होती. सर, प्रशासकीय सेवेमध्ये काम करायचं असं अनेकांचं स्वप्न असतं. या स्वप्नपूर्तीसाठी जसं आता तुम्ही म्हणालात की नंतर मग तुम्ही तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती बदलली आणि प्रशासकीय सेवेत यायचं ठरवलं, तर त्याची तयारी कशी केली? त्यामध्ये काही फार असं विशेष नव्हतं, कारण आमच्या त्या पिरियड तो कालावधी असा होता की आता जी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, त्यावेळेस स्पर्धा होतीच, पण आजच्या इतकी तिथे त्यावेळेस स्पर्धा नव्हती. ज्यावेळेस मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो त्यावेळेस नोकरीच्या बाबतीमध्ये माझ्याकडे 7 कॉल लेटर्स होते. आत्ताच्या मुलांच्याकडे खरं म्हणजे की तशी संधी उपलब्ध नाही आहे, कारण तशी स्पर्धा वाढलेली आहे. त्यावेळेस स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये असं होतं की फार काही क्लासेस वगैरे असे काही नव्हते, त्यामुळे तुम्ही जे कराल तेच त्याप्रमाणे होतं आणि त्या स्पर्धा परीक्षेतून त्यामध्ये आलो. पण त्याच्याकडे जाण्याचं मुख्य कारण असं होतं की जे स्पर्धा शासन प्रणाली जी चालते त्याचं लहानपणापासूनच मला खरं म्हणजे औत्सुक्य होतं आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये म्हणजे शेती हा आमचा कुटुंबाचा हे असल्यामुळे, शेती असल्यामुळे तसं थोडंसं शासकीय व्यवस्थेशी कुठे ना कुठे तरी कानावरून काही गोष्टी गेलेल्या होत्या. त्यामुळे मग प्रशासकीय व्यवस्थेकडे ही जी तयारी जी काय म्हणतो का फार काही तयारी करावीशी त्यावेळेस लागली नाही. जे काही तुमचं अकॅडमिक होतं आणि विशेषतः मला त्याचा फायदा एक झाला की मी कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस असं काही इंटरनेट वगैरे काही जास्त नव्हते, पण लायब्ररीचा मी पुरेपूर वापर करून घेतला आणि आमच्याकडे त्यावेळेस एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका नावाच्या
जो खंड आहे 21 त्यावेळेस खंड होते त्याचे, मी कायमस्वरूपी तिथे माझ्या वर्गमित्रांना तिथे फोटो शोधत तेच असायचं. त्यामुळे एक विशेष असं झालं की काही खास काही अशी त्याच्यामध्ये तयारी करावी लागली नाही. आणि खरं आताही माझं हेच मत आहे की क्लासेस किंवा हे करून प्रशासनामध्ये लोक येण्यापेक्षा यामध्ये खरं म्हणजे की नैसर्गिक तुमच्यामध्ये जर तशी आवड असेल प्रशासनामध्ये येण्याची आणि केवळ एम्प्लॉयमेंट म्हणून जर प्रशासनाकडे तुम्ही येणार असाल तर ते खरं म्हणजे त्यांनी टाळावं. कारण एम्प्लॉयमेंट साठी खूप आपल्याकडे जगामध्ये जर 96% नोकऱ्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये आहेत, 4 ते 5% नोकऱ्या फक्त शासकीय आहेत. पण ज्यांना खरंच काही समाजासाठी करायचं आहे, देशासाठी करायचं आहे, जगासाठी काही करायचं आहे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनीच यावं. अन्यथा काही इकडे वळण्यात तसा अर्थ नाही आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो सर, तुम्हाला म्हणजे औत्सुक्य होतं असं तुम्ही आत्ता उल्लेख केलात, पण प्रशासनामध्ये जाऊन नेमक्या कोणत्या गोष्टींबद्दल त्या क्षेत्रात काम करावं असं तुमच्या मनात होतं? प्रशासनामध्ये आल्यानंतर एकदा तुम्ही प्रशासनात आले की असं स्पेशालिस्टी त्याच्यामध्ये नसते किंवा तुमच्या हातामध्ये नसते की तुम्ही कशामध्ये काम करावं. माझी एकच होती की प्रशासकीय सुधारणा, म्हणजे कुठल्याही ज्युनियर लेवलला असेल किंवा मग निवृत्ती होईपर्यंत जे काही चाललं आहे ते खरं म्हणजे की प्रशासनामध्ये बऱ्यापैकी पोल्युशन आहे, थॉट पोल्युशन आहे, त्याच्यामध्ये धोरणं बनवण्यामध्ये पोल्युशन आहे, त्या प्रदूषणता आहे. आणि ज्या पद्धतीने घटनेमध्ये आपल्याला मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत त्याप्रमाणे ते चाललेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी हे डिस्टर्ब करणारी अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे पहिल्यापासून मला असं जाणवलं की सिस्टम सुधारणा, प्रणाली सुधारणा, मग ती कुठल्याही क्षेत्रातील असेल तर ती करणं गरजेचं आहे. आपल्याला एखाद्या वाहनातून आपण जायचं असेल ते वाहन चांगलं पाहिजे, ते तसं ताकदवान पाहिजे. नाहीतर मग आपल्याला पल्ला गाठायचा आहे 21व्या शतकाचा आणि आपण 16व्या शतकातली वाहनातून चालू आहे तसं असणार नाही. म्हणून मला खरं म्हणजे की माझी मानसिकताच अशी होती की या दृष्टीने आपण कुठल्याही क्षेत्रात काम केलं तर तिथे त्याच्यामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी सिस्टम सुधारणा करून कशा करता येतील याच्याकडे माझा कल राहिला. नक्कीच. मग तुम्हाला आनंदच झाला असेल, कारण ही स्पर्धा परीक्षा तुम्ही क्रॅक केलीत आणि त्यामध्ये तुम्हाला काम करायला मिळालं आणि नैसर्गिक आवड तर होतीच, आणि हे जे सिस्टीममधलं प्रदूषण आहे ते पण काही अंशी दूर करता येईल असा एक आत्मविश्वास असेल तुमच्या मनात. तर कशा तऱ्हेचा आनंद होता त्या स्पर्धा परीक्षेचा? आनंद असा होता की आपण या प्रणालीचा, ह्या सिस्टीमचा भाग झालेलो आहोत. अर्थात भाग झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये खूप असा युफोरिया तयार होतो. जे स्पर्धा परीक्षेमधून मुलं आले की त्याच्यामध्ये किंवा तरुण आले की आपण काहीतरी जग जिंकलं असं होतं. खरं म्हणजे तिथून तुमची सुरुवात असते. कारण आहे त्या सिस्टमच्या भाग राहून तुम्हाला काहीतरी सुधारणा करायच्या असतात आणि त्याप्रमाणे जर तुम्ही तसं केलं नाही तर मग तुम्ही त्या सिस्टमचा भाग होता आणि मग तुमचं ते जे काही तुमचा उद्देश आहे तो तसा डिसिपेट होतो, तो हरवला जातो. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे तुम्हाला त्या सिस्टमचा भाग राहून तुम्हाला तुमचा जे काही उद्देश आहे, जे समाज उपयोगी आहे, जे सर्व कल्याणकारी आहे ते करणं सगळ्यात मोठं चॅलेंज ते असतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रशासनामध्ये आल्यानंतर खरं म्हणजे ते काही दुधारी हे असतं की तुम्ही त्याचा भाग जर झाला तर मग तुमचा काही त्याचा येण्याचा उद्देश तो सफल नसतो. आणि दुसरं असं की मग तुम्ही त्या प्रवाहाबरोबर जर गेले तर मग तुमच्या प्रशासनामध्ये येण्यामध्ये तसं काही त्याचा काय त्याचं आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. सर, पहिलं पोस्टिंग कुठं होतं? माझं सिनियर पोस्टमध्ये पहिलं पोस्टिंग आहे सिंधुदुर्गला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून होतं. आणि त्यामध्ये हे पहिलं पोस्टिंग होतं एका जिल्हा परिषदेमध्ये आणि तिथे लोकप्रतिनिधीच्या संघाच्या बरोबर होतं. अर्थात आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सुधारणा, प्रशासकीय सुधारणा महत्त्वाचं होतं. त्यावेळेस माहितीचा अधिकार हा आपल्या देशामध्ये कुठे नावालाही नव्हता. 1997-98ला मी पहिल्याने माहितीचा अधिकार माझ्या याच्यामध्ये आदेशामध्ये माझ्या अधिकारामध्ये मी तो राबवला. तर माझा तोच प्रश्न आहे की आपल्याकडे 1990 पासूनच RTI संदर्भात भरपूर चळवळी सुरू झाल्या होत्या आणि 1997ला RTIची अंमलबजावणी प्रथम तामिळनाडू या स्टेटनं झाली होती, या स्टेटनं केली होती. महाराष्ट्रातही याच धर्तीवर जेव्हा सरकारी रेकॉर्ड सामान्यांना ॲक्सेस करता यावीत म्हणून सिंधुदुर्गने पहिल्यांदा प्रयत्न केले, तेव्हा त्याचं श्रेय हे आपल्याला होतं. तर मग तो RTI म्हणजे RTI हा एवढा महत्त्वाचा आपल्याला का वाटला? म्हणजे त्यातलं पारदर्शित्व म्हणा, त्यातलं उत्तरदायित्व म्हणा, कोणत्या अशा गोष्टी होत्या की त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की हे करावं आपण?
मी सिंधूरमध्ये केवळ माहितीचा अधिकार किंवा RTI म्हणतो केवळ तेच नाही, तो एक भाग होता. एकंदरीतच पूर्ण सिस्टम सुधारणा करण्याच्या दृष्टीने मग मी लोकाभिमुख प्रशासन अशी एक संहिता तयार केली होती आणि त्याच्यामध्ये मग लोकांना तक्रारीस वावच राहू नये, म्हणजे तक्रार आल्यानंतर त्याचं निराकरण करण्याची तक्रारीस वावच राहू नये आणि ज्या योजना आहेत त्या ज्यांच्यासाठी गरजेच्या आहेत त्यांना त्या मिळाव्यात या दृष्टीने जिल्हा परिषद मी करत होतो. त्यामध्ये सगळ्यात मोठी उणीव ही जाणवली की लोकांना त्यांचे अधिकार, त्यांना माहिती मिळणं हे फार दुरापास्त होतं. थोडंसं वारं कुठेतरी भारतामध्ये त्यावेळेस माहितीचा अधिकार सुरू झाला होता, अर्थात इंग्लंडमध्ये त्यावेळेस त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या होत्या. काही दुसऱ्या देशामध्ये तर 200-300 वर्षापासून माहिती ही जनतेला देण्याच्या दृष्टीने तसं त्यांच्याकडे सुरुवात झाली होती. आपल्याकडे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट होता, म्हणजे की आपण कार्यालयीन कामकाज हे गुप्तच असावं अशा पद्धतीचं एक वातावरण देशामध्ये तोपर्यंत होतं. मी असं जाणवलं की हे असं करायला पाहिजे. माझ्या नंतरचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं आपल्याला असं करता येणार नाही कारण तुम्हाला अधिकार नाही आहे आणि तसा कायदा नाही आहे 1997-98मध्ये. पण मी एक रिस्क घेऊन एक ऑर्डर काढली की जिल्हा परिषदेमधले जे काही कुठले कागदपत्र असतील त्याची फी घेऊन त्याचे झेरॉक्स, त्यावेळेस झेरॉक्स जास्त चालायचं, त्याचे प्रतीचे पर प्रति पैसे घेऊन आपण त्यांना ते द्यावेत. अर्थात त्याच्यामध्ये मोठा धोका होता आणि त्यामुळे हा धोका एक नवीनच अधिकाऱ्याला घेणं थोडंसं हे होतं, चुकीचं होतं. म्हणून मी आमचे मुख्य सचिवांना बोलावून त्यांच्या हस्ते हा प्रोग्राम लॉन्च केला की ह्याच्यासाठी. अर्थात पुढे जाऊन त्याचा मला फायदाही झाला कारण लगेचच हे लॉन्च केल्यानंतर त्याचं राज्यभर हे झालं की माहितीच्या अधिकाराचा कायदा नसताना किंवा ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट असताना एका अधिकाऱ्याने असं केलेलं आहे. इनफॅक्ट एका आमदाराने तर त्याच्यावरती प्रश्न टाकला सोलापूरच्या आमदारांनी की यांच्यावरती कारवाई करा म्हणून. पण आम्ही त्यावेळेस मुख्य सचिवांना नेलं होतं, त्यामुळे मुख्य सचिवांना ते माहीत होतं की मी काय करतो ते, त्यामुळे ती कारवाई झाली ते वेगळं. पण एक झालं की त्याचा परिणाम असा झाला की मग 1997-98 पासून ती चळवळ सुरू झालेली होती. 2002मध्ये महाराष्ट्राचा कायदा आला आणि 2005मध्ये मग केंद्र शासनाचा कायदा आला. पण एक समाधान असं आहे की कुठेतरी एखाद्या अधिकाऱ्याला जर वाटलं तर तो करू शकतो. केवळ मला काहीच करू शकत नाही आणि राजकीय दबाव असतो आणि हे खरं म्हणजे की हा पांगुळ गाडा चालवण्यात अधिकाऱ्यांनी किंवा ब्युरोक्रेसीने काही करण्यात अर्थ नाही. तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. पुढे सर, जसं आपण आता म्हणालात की 2005ला सगळीकडेच या कायद्याची अंमलबजावणी झाली, तर पारदर्शक कारभार आणि आपल्या शासन व्यवहारात उत्तरदायित्व निर्माण करण्याचा आपला मानस आपण यापूर्वीच या आपल्या कामकाजामधून दिसून आला होता. 2003च्या सुमारास जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन झालं होतं तेव्हा आपण तिथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता. तो सोहळा हाताळताना आपण 6 सिग्माच्या बेसिसवर शासकीय यंत्रणा आणि विविध सहयोगी संस्थांचं नियोजन केलं, तर त्या आपल्या प्रयत्नाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली होती. तर त्या यशस्वी आयोजनाबाबत तुमच्याकडनंच ऐकायला आवडेल आम्हाला. ते खरं म्हणजे की जो अधिकारी कुंभमेळा करतो त्याचं मॅनेजमेंट इतकं मोठ्या प्रमाणात असतं की त्याला मग इतर कुठलंही मॅनेजमेंट तसं फार तोकडं वाटू लागतं, फार छोटं वाटतं, इतका मोठा तो सोहळा असतो. मी त्यावेळेस असं ठरवलं होतं की हा सोहळा तर करायचा. अर्थात मी तिथे सोहळा सुरू होण्यापूर्वी फक्त 1 वर्ष अगोदर गेलो होतो. दुर्दैवाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी होते माझ्यापूर्वीचे, त्यांना ट्रेनिंगसाठी परदेशात जावं लागलं आणि मग मला जो तयारीला काळ मिळाला तो फार कमी काळ होता, तो 1 वर्षाचाच काळ होता. 3-4 वर्ष त्याची तयारी चालते. तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर सोहळा करायचा असेल तर मग कुठली काही प्रणाली वापरता येईल, काय सिस्टम वापरता याचा मी अभ्यास केला होता. 6 सिग्मा नावाचं एक असं फक्त इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शनमध्ये जे वापरलं जातं त्याच्यामध्ये का वापरू नये, कारण 6 सिग्मा हे माझ्या वैयक्तिक स्वरूपात मी वापरत असतो वैयक्तिक कामकाजामध्ये. आणि मग तसं मी माझ्या टीमला सजेस्ट केलं की आपण असं काही करू शकतो. मी त्यांना ते समजावून सांगितलं आणि त्याचं डॉक्युमेंट तयार केलं की कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काही घडू नये आणि त्यासाठी मग एक प्रणाली तयार केली, एक ठोकळा तयार केला त्याचा आणि त्याच्यामध्ये मग त्या सगळ्या व्यवस्था बसवल्या. त्याच्यासाठी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की जर वाहतूक व्यवस्था कशी असावी, नाशिक शहरामध्ये एक दिवशी आम्ही 166 किलोमीटर माझ्या संपूर्ण टीमला, त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त होते, बाकीचे अधिकारी, त्यांना घेऊन फिरलो, प्रत्यक्ष फिरलो रस्त्यावरती पूर्ण फक्त शहरामध्ये आणि तिथे मग ती सिस्टम तयार केली. त्यामुळे ते एक अतिशय यशस्वीपणे ते नियोजन झालं. आणि दुसरं असं आहे की त्यामध्ये केवळ नियोजनच करू नये तर लोकांनी यावं म्हणून. कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव न राहता हा एक टुरिझमचा प्रोजेक्ट व्हावा म्हणून मी जगभर त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग केलं होतं. न्यूयॉर्कच्या एअरपोर्टपासून ते बाकीचे सगळीकडे असं ते केलं होतं. त्याची जागतिक पातळीवरच्या चॅनेलवरती त्याची जाहिरात केली होती.
त्याची कमर्शियल फिल्म बनवली होती, जाहिरात फिल्म बनवली होती आणि परिणाम असा झाला की त्यावेळेस पहिल्याने इतका मोठी गर्दी झाली. अर्थात नंतरच्या कुंभमेळ्यामध्ये ते त्या मनाने त्याच्या 10% पण गर्दी झाली नाही. पण ती गर्दी झाली आणि त्याचं मॅनेजमेंट मला जे करता आलं ते केवळ ह्या सिक्स सिग्मासारख्या प्रणालीमुळे करता आलं. त्याचा बरा फायदा झाला आणि वैयक्तिकरित्या एक कॉन्फिडन्स जो म्हणतो की आपण काहीतरी इतकं मोठी इव्हेंट इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकतो हे त्याच्यामधून दिसून आलं. खरं तर म्हणजे आपण नव्यानं काहीतरी संकल्पना राबवू शकतो याचा एक आनंद असेल आणि त्या यशस्वी झाल्या त्याचाही एक आनंद असेल. सर, नाशिकमध्येच असताना आपण पूर परिस्थितीचंही यशस्वी नियोजन केलं होतं. त्या व्यतिरिक्त 17,000 हेक्टर अतिरिक्त जमिनीचं लागवडीखाली आणणं किंवा शेतीविषयक विविध योजनांचा आरंभ असेही अनेक उपक्रम राबवले. एक अभ्यासू प्रशासकीय अधिकारी विविध प्रश्नांना तळमळीनं कसा सामोरा जातो हे यामधनं दिसून येतं. तर त्या योजनांबद्दल त्यामध्ये एक असं आहे की मला हे मी आपल्याकडे सांगतोच, पण आपल्याकडे शेतीवरती अद्यापी सुमारे 50% लोक अवलंबून आहेत आणि त्यांची परिस्थिती तितकीशी चांगली नाही आहे. अर्थात त्यांची परिस्थिती चांगली नसली तरी त्यांना ते उपजीविकेचं साधन म्हणून असं आहे की जो कोणी शिकलेला नाही आहे, काही व्यवसाय करत नाही असा माणूस शेतीवरती हे करू शकतो. म्हणून त्यांची जमीन कुठल्याही धनदांडग्याने घेऊ नये म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदे आहेत, देशभर कायदे आहेत, जगामध्ये खूप ठिकाणी कायदे आहेत. पण मी नाशिकमध्ये गेल्यानंतर एक बघितलं की काही धनदांडगे जे होते त्यांनी हे कायद्याची पूर्ण मोडतोड करून शेकडो कंपन्या स्थापन करून ह्या गरिबांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला होता. कायद्याप्रमाणे कोणालाही कुठलं कुटुंबाला 17 एकर किंवा 18 एकर बागायती जमिनीपेक्षा जास्त किंवा 54 एकर जमीन जिरायती जमिनीपेक्षा जास्त घेता येत नाही. पण दुर्दैवाने तिथे कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यापूर्वी लक्ष दिलेलं नव्हतं आणि त्यामुळे अशा 2-3 हजार एकर जमीन एका कुटुंबामध्ये ते आली होती. काही मोठे जे उद्योजक आहेत देशातले नंबर 1, नंबर 2च्या त्या उद्योजकांनी 5-6 हजार एकर जमीन अशाच पद्धतीने घेतली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं. मी त्याच्यावरती ॲक्शन सुरू केली आणि तो माझ्या आयुष्यातला जे मोठे संघर्ष झाले होते त्याच्यामध्ये मग हे बांधकाम व्यावसायिक असतील किंवा असे लँड शार्क्स असतील किंवा मग राजकीय नेतृत्व असेल, तो झालेला मोठा संघर्ष होता. पण मी समाधान एक असं आहे की मी ते थांबवू शकलो आणि ते अजूनही ते प्रकरण चालू आहे. त्याचबरोबर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळेस समाज माध्यम वगैरे प्रकार नसल्यामुळे ते लोकांना माहिती नाही आहे. आताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर तो प्रकार थांबलेला आहे, पण त्याची सुरुवात ही नाशिकमध्ये झालेली आहे. आपण जे सांगितलं की पुराच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की 26 जुलैला खूप मोठा पूर आला होता. सुमारे 1000 लोक त्याच्यामध्ये गेले होते. माझी त्यावेळेस 3-4 वर्ष नाशिकला मी 3 वर्ष कलेक्टर होतो आणि माझा एक असा आडाखा झाला होता स्वतःचा की मुंबईला पाऊस आल्यानंतर 2 ते 2.5 दिवसात नाशिकलाही तितक्याच प्रमाणात पाऊस येतो, हे ठोकताळा झाला होता. आता मुंबई आणि सांगली आणि कोल्हापूर पाण्याखाली गेलेलं होतं, जीवितहानी झालेली होती. त्यामुळे मला नाशिकच्या बाबतीमध्ये खूप असं भयानक परिस्थिती निर्माण होईल हे मला जाणवलं. कारण नाशिकमध्ये मोठी धरणं आहेत आणि बऱ्याचशा नद्यांचे उगम हे नाशिकमधून होतात. डोंगराळ भाग जास्त असल्यामुळे आता मुंबईसारखंच प्रलय इथे होईल की काय अशी परिस्थिती होती. त्यामुळे मी आमच्या तलाठ्यापासून सगळ्यांना हे केलं होतं. मेजर प्रश्न होता की तसे दरवर्षी पाऊस कमी असला तरी 2-3 लोक तरी तिथे त्यांचे जीव गमावतात कारण परिस्थिती तशी आहे. मी त्यावेळेस असं ठरवलं की आपण एकही मृत्यू होऊ द्यायचा नाही मुंबईमध्ये काही झालं असलं तरी. हे 6 सिग्माचं थिंकिंग होतं. मी असं ठरवलं की करायचं असेल तर आपणच विचार केला पाहिजे. मी विचार करून त्याच्यामध्ये एक असं ठरवलं की नाशिक जिल्ह्यातले जे धरणं आहेत, 2-3 मोठे धरणं आहेत, दारणा असेल, गंगापूर असेल, हे धरणं रिकामी करायची. त्यावेळेस 70 ते 80% ते धरणं भरलेली होती. धरणं रिकामी करून जर पाऊस आला तर त्यावेळेस मग ते दरवाजे बंद करून मग तिथे पाणी अडवायचं म्हणजे जीवितहानी होणार नाही. त्याप्रमाणे मी पाटबंधारे खात्याच्या म्हणजे जलसंवर्धन जलसंपत्ती खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आमच्या हातात नाही आहे पाणी सोडणं, हे मंत्रालयातून ठरतं. मग शेवटी हो नाही करत बरेचसे दबाव हे करत त्या पातळीला पोलिसांचं सहकार्य घेऊन आम्ही असं ठरवलं आणि संपूर्ण जबाबदारी मी घेतली की ती माझी जबाबदारी असेल, तुम्हाला काही करायचं नाही, माझे लेखी आदेश असतील. आम्ही 2-2.5 दिवस अगोदर हे पाणी पूर्ण धरणं खाली केली नाशिक जिल्ह्यातली. अर्थात हा मोठा गेम होता कारण जर पाऊसच आला नसता तर मग शेतीला पाणी नसतं आणि प्यायलाही पाणी नसतं. पण रिस्क होती प्रचंड मोठी रिस्क. जॉब जाऊ शकला असता, अरेस्ट झालं असतं, काही झालं असतं. पण फॉर्च्युनेटली त्यावेळेस प्रचंड पाऊस झाला. खूप वर्ष असा पाऊस झालेला नव्हता, इतका पाऊस झाला.
आणि त्यामुळे मग पण आम्ही पाऊस सुरू झाल्याबरोबर धरणं बंद केली आणि धरणं पूर्वीच्यापेक्षा जास्त भरली. पण खाली पाणी गेलं नाही. त्यामुळे एकही जीवितहानी झाली नाही. त्यावेळेस मला एक दिवशी रात्री आर आबा मिनिस्टर होते ग्रामविकासचे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी मला फोन केला 2-2:30 वाजता. अरे तुम्ही कशाला आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाणी सोडलं इतकं मोठं आणि आता ते हे आहे लोक गावं पाण्याखाली. म्हटलं आमचे धरणं बंद आहेत. हे जे पाणी आहे ते खालचं पाणी आहे, त्याच्यावरती आमचा कंट्रोल नाही आहे. त्यामुळे तुम्ही काय केलं? मग त्यांना मी सांगितलं की मी पाऊस येण्यापूर्वी धरणातलं पाणी सोडलं होतं आणि त्याच्यामुळे ही जीवितहानी आमच्याकडे टाळलेली आहे. मग आमच्या कलेक्टरने काय केलं नाही? म्हटलं तर तुम्ही त्यांना विचारा की हा जो प्रकार आहे त्यावेळेसच्या कॅबिनेटमध्ये चर्चेला गेला आणि एखादा अधिकारी लोकांना असेल काय करू शकतो हे त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे करताना जे पाणी मी सोडून दिलं होतं ते पाणी केवळ नदीत सोडलं नाही, ते कॅनॉलबाबत अशा जमिनीमध्ये सोडून दिलं होतं आणि त्यामुळे जवळजवळ 70,000 हेक्टर जमिनीवरती तिथे ते पाणी गेलं आणि त्याचा वॉटर टेबलवरती आला होता. त्यामुळे ते पाणीसुद्धा वाया गेलं नाही, कारण त्या पाण्याचा तसा उपयोग झाला. त्यामुळे अशा गोष्टीमध्ये तुम्हाला तात्कालिक तिथे थांबून निर्णय घ्यायचे असतात. रिस्क असते, रिस्क घेण्याची तयारी अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे. खरं आहे. आणि म्हणजे तुम्ही पुढचं बघितलं की बाबा हा पाऊस मुंबईला जसं झालेला आहे तसं आपल्याकडे होऊ शकतो आणि त्या निर्णयाची यशस्वी नियोजन केलं निर्णयाचं आणि यशस्वी अंमलबजावणी केली. खरंच एक अभ्यासू अधिकारी काय करू शकतो हे आपल्या या उदाहरणामधनं कळतं सर. सर पुढे 2009 ते 2011 या दरम्यान आपण पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होता. या कार्यकालात अनेक उपक्रमांनी आपण पुणेकरांची मनं जिंकली. उदाहरणार्थ दर सोमवारी 2 तास दुपारी सरकारी रेकॉर्ड्स सामान्य नागरिकांना ॲक्सेस करता यावी म्हणून सुविधा उपलब्ध करून देणं किंवा शहराचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवणं, सिग्नल फ्री सिटी यासारख्या संकल्पना, RTI लायब्ररी, पाणी पुरवठा विषयक सुधारणा, नदीपात्रातल्या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न या तुमच्या लोकोपयोगी कार्यक्रमांमुळं किंवा उपक्रमांमुळं पुणेकर आजही तुमची आठवण काढतात. यामध्ये असं आहे की पुण्यात जे काही केलं ते फार काही समाजापुढे आलेलं नाही. आपण जे म्हणता ते आपला धन्यवाद देईल की आपण कदाचित हे नोंद केलेली याची. पण याच्यावरती जर जे काही केलं काही सांगायचं झालं तर त्याची छोटीशी पुस्तिका होऊ शकेल. सुदैवाने मी 2 वर्ष इथे राहिलो आणि त्यामुळे हे सगळं करावं लागलं. पण दुर्दैवाने 3रं वर्ष जर मिळालं असतं तर आपल्याला वेगळं पुणे बघायला मिळालं असतं. पण मी जे काही तयारी केली होती 2 वर्ष ती राबवण्याचं जे वर्ष होतं त्यावेळेस मी तिथे राहिलो नाही. पण जे काही करता आलं त्यावेळेला आपण जे सांगितलं की दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या दरम्यान मी संपूर्ण रेकॉर्ड खुलं केलं होतं. कुठलाही कागद असा ठेवला नव्हता की तो बघायचा नाही. इव्हन माझ्या टेबलवरची आयुक्ताच्या टेबलवरची डायरीसुद्धा कोणीही नागरिक येऊन बघू शकत होता. अशा पद्धतीने ओपन केलं होतं. त्याचं कारण असं होतं की आपल्याला सांगितल्याप्रमाणे पारदर्शकता हे माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये हा लोकांचा हक्क आहे. ते काही गव्हर्नमेंटने देण्याची बाब नाही आहे. आणि या भूमिकेतून मी जिथे जाईल तिथे ते पारदर्शक हे करत होतो. महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस मी बघितलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माहिती अधिकारात अर्ज होते आणि लोकांची ही गरज. याच्यावरती एकच उपाय होता की लोकांना रेकॉर्डच ओपन करून दिले तर अर्जांची संख्या काय तितकी राहणार नाही. थोडासा विरोध झाला पण त्याच्यामध्ये मग काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, RTI त्यांचा फार चांगला सपोर्ट झाला याच्यामध्ये. त्यावेळेचे माहिती आयुक्त होते त्यांचाही सपोर्ट झाला आणि आम्ही ते सुरू केलं. चांगला यशस्वी प्रयोग झाला. नंतर मी तेच राज्य शासनाने केंद्र शासनाला कळवलं की तुम्ही हे राबवा, पण त्यांनी ते राबवलं नाही. नंतर ज्यावेळेस मी 2018ला राज्यामध्ये प्रधान सचिव म्हणून गेलो त्यावेळेस तिथे सुदैवाने हा विषय माझ्याकडेच होता माहितीचा अधिकार. त्यांना विचारलं की मी जे पत्र पाठवलं होतं 2010मध्ये त्याचं काय झालं? ते पत्र सापडलं नाही. पण मग मी पुन्हा पत्र मागवून घेतलं कॉर्पोरेशनकडून, पुणे महानगरकडून आणि नंतर हे जी 2 ते 5ची जी सगळं कागदपत्र ओपन करण्याची जी प्रक्रिया आहे, जी व्यवस्था आहे ती संपूर्ण राज्यामध्ये लागू झाली. खरं म्हणजे की हे असं प्रत्येक अधिकाऱ्याने केलं तर सहज होऊ शकेल. बाकी आपण जे सांगितलं की मेट्रो असेल, मेट्रो प्रकल्पाला प्रचंड विरोध होता. खूप वेगवेगळ्या चर्चा होत्या. अर्थात त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं प्रशासकीय कौशल्य म्हणा किंवा तुमचा डायलॉग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी करून ते मेट्रो प्रकल्प त्यावेळेस ते सुरू करू शकलो, जनरल बॉडीमध्ये मंजूर करून घेऊ शकलो. बाकीचे खूप गोष्टी केलेल्या आहेत पुणे कॉर्पोरेशनमध्ये. पण ते आता वेळेअभावी सांगता येणं शक्य नाही आहे. पण ती माझी एक जे काही नागरीकरण भारतामध्ये होतं आहे आणि त्या नागरीकरणामध्ये आता इथून पुढे जवळजवळ आज महाराष्ट्रामध्ये 46-47% लोक शहरामध्ये राहत आहेत. पण पुढच्या 30 वर्षामध्ये 70 ते 80% लोक या देशातले शहरामध्ये असणार आहेत. त्या पद्धतीची शहरं जे व्हायला पाहिजेत
तशी होत नाही आहेत. आणि दुर्दैवाने मी तसे चांगली शहरं तयार करण्यासाठी एक मॉडेल पुणे कॉर्पोरेशनमध्ये तयार करत होतो. ते झालं नाही. मला वाटतं की राज्याने निश्चित विचार करावा की राज्यासाठी नागरीकरणाची काहीतरी धोरण, पॉलिसी राज्यामध्ये आणणं गरजेचं आहे. अन्यथा फार बकाल शहरं या राज्यामध्ये होतील. खरं आहे. खरं तर तुम्हाला 3रं वर्ष मिळालं असतं तर आपल्याला एक यशस्वी शहर म्हणून जे मॉडेल आहे ते पुणेकरांना बघता आलं असतं. पण दुर्दैव आपल्या सगळ्यांचं की आपण ते नाही बघू शकलो. सर, तुमच्या प्रशासकीय कारकिर्दीतली महत्त्वाची सेवा म्हणजे 2011 ते 2014 या दरम्यानचं अन्न आणि औषध प्रशासनातलं आयुक्तपद. खरं तर असं काही शासकीय पद असतं असं सामान्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं. पण आपण जनसामान्यांसाठी जे महत्त्वाचे निर्णय या पदावर असताना घेतले त्यामुळे हे पद म्हणजे शासनाने लोकांच्या आरोग्यासाठी ज्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे हे पहिल्यांदा लोकांना समजलं. 30-40 वर्षांपासून औषध कंपन्यांची जी मक्तेदारी चालू होती, अरेरावी चालू होती, ती नियंत्रित करणं किंवा मादक द्रव्य तसंच तंबाखू, पान मसाला, गुटखा यावर प्रतिबंध आणणं, प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्रीवर नियंत्रण, असे अनेक समाजोपयोगी निर्णय आपण या दरम्यान घेतले. या सर्व निर्णयामागे आपला आरोग्यामागचा आणि जनतेमागचा नेमका काय विचार होता? माझी पुणे महानगरपालिकेमधून बदली झाली आणि माझ्या स्वभावामुळे असेल किंवा अन्य काही कारण असेल मला 3 महिने पोस्टिंग नव्हता. आणि नंतर मग शासनाने मला विचारलं की तुम्हाला आयुक्त FDA चालेल का? तर मला त्याच्याबद्दल खरं काही माहिती नव्हती. तुम्ही जसं सांगितलं की राज्याला माहीत नव्हतं, मलाही फार काही माहिती नव्हतं. म्हटलं मला काही हरकत नाही कुठे दिलं तरी. मी तिथे जॉईन झालो आणि खरं म्हणजे की एकदा तुम्ही वरिष्ठ पातळीवरती काम करायला लागले की 2-3 दिवसातच तुम्हाला समजतं की हे खातं काय आहे ते. मी आमच्या PAला विचारलं की PAने सांगितलं की नाही, आठवड्यातून तुम्ही 2-3 दिवस ऑफिसला येत चला, 1-2 तास बसलं तरी चालेल, फार काही विशेष काम नाही आहे. तर मला आश्चर्य वाटलं की इतकं मोठं खातं आहे आणि हे असं जरा वर्णन असेल तर मी थोडंसं त्याच्या अंतर्मनात जायचा प्रयत्न केला. खात्याचे काय आहे ते भयानक परिस्थिती जाणवली. हा जो याचा कायदा आहे औषधाच्या बाबतीमध्ये 1940ला आला आणि त्याचे नियम 1945ला आले. पण ज्यावेळेस मी तिथे त्याचा आढावा घेतला त्यावेळेस असं जाणवलं की गेल्या 1940-45 पासून पेशंटसाठी म्हणजे ज्यांच्यासाठी कायदा आहे रुग्णांसाठी त्याच्यातले जवळ 70 ते 80% तरतुदी लागूच केल्या नव्हत्या. ह्या तरतुदी लागू न करण्याचं कारण म्हणजे की तरतुदी लागू न केल्यामुळे त्याच्यामध्ये अवैध पैसा ह्या कंपन्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांचे जे ट्रेड असोसिएशन्स आहेत आणि ट्रेडर्स आहेत आणि FDAची यंत्रणा, स्वतःची यंत्रणा यांनी याचा एक खेळ मांडला होता की पैसे कमवण्याच्या दृष्टीने. आणि त्यामुळे रुग्णाच्या बाबतीमध्ये कोणी लक्ष देत नव्हतं. मी त्याच्यामध्ये हळूहळू सुरुवात केली की एकदम अचानक जर केला तर मग बदलीला सामोरं जावं लागतं. म्हणून मी एक विषय घेत अशा पद्धतीने केला की मग त्यातल्या ज्या तरतुदी ते राबवायला सुरुवात केली. पहिलं तर प्रत्येक दुकानामध्ये फार्मासिस्ट असणं पाहिजे कारण तो रुग्णाला काउन्सिलिंग करतो. खरं म्हणजे आजही लोकांना माहीत नाही की फार्मासिस्टची गरज काय आहे. डॉक्टरच्या पेक्षा औषधाच्या बाबतीमध्ये फार्मासिस्टनं सांगण्याचं गरज असते कधी औषध घ्यायचं, किती घ्यायचं आहे, जेवणापूर्वी घ्यायचं का जेवणानंतर घ्यायचं. अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं डॉक्टरकडे जर तुम्ही 5 मिनिट असाल तर फार्मासिस्टकडे 10 मिनिट थांबता तिथे, इतकं त्याचं महत्त्व आहे. पण ते नव्हतं. मी ते लागू केलं आणि त्याच्यामुळे मग माझ्यावर तर हे जे FDAमध्ये मी केलं 3 संप झाले माझ्या बदलीच्यासाठी राज्यव्यापी आणि एक राष्ट्रीय संप होता. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा होता की यांची बदली करा म्हणून. पण एक झालं की तिथून फार्मासिस्ट असावा हे सुरू झालं. दुसरं असं आहे की ह्या ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांचं असं आहे की इतकं वर्चस्व होतं की कुणाची बदली कुठे करायची, काय करायचं हे सगळं त्यांचा कंट्रोल आहे. इव्हन मंत्री, मी आणि रेकॉर्डवरती सांगतो मंत्रीसुद्धा त्यांच्या कह्यात गेलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग असं जाणवलं की त्याच्यात त्यांचा फायदा आहे. एकतर प्रॉफिट प्रचंड प्रमाणामध्ये आहे, चुकीची औषधं तिथे दिली गेलेली असतात आणि याच्यामध्ये मग कंपन्यांना सुद्धा की त्याच्यामध्ये त्यांचे ते हात धुवून घेतले जातात. या बाबतीमध्ये जे काही केलं आणि आपल्याला माहिती आहे की जॉन्सन बेबी पावडरच्या बाबतीमध्ये तर आंतरराष्ट्रीय त्याचे परिणाम झाले. काही गोष्टीच्या बाबतीमध्ये मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल करावे लागले आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इतका परिणाम झाला की ही यंत्रणा तीच यंत्रणा होती की जी त्यांच्या कह्यात होती. ती यंत्रणा थोडीशी समोर आली आणि मग रुग्णांच्यासाठी हा जो 3 लाख कोटीचा व्यवसाय आहे देशामध्ये तो व्यवसाय केवळ व्यावसायिकासाठी न राहता रुग्णांसाठी व्हावा या पद्धतीने प्रयत्न झाले. तुम्हाला मी सांगितलं की पुणे महानगरपालिकेची पुस्तकं होईल,
पण महानगर एफडीएच्या बाबतीमध्ये पुस्तक लिहिलं त्याचा एक मोठा खंड होऊ शकेल. पण आत्तापर्यंत जो रुग्णांच्या किंवा लोकांच्या आयुष्याचा किंवा आरोग्याचा खेळखंडोबा चालला होता तो काही प्रमाणात का होईना थांबवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले होते. सर 2014 ते 2015 या दरम्यान महाराष्ट्राचे वाहतूक आयुक्त म्हणून तुम्ही 8 महिनेच होता, पण तेव्हाही ऑनलाईन सर्व्हिसेसद्वारे घरबसल्या नागरिकांना विविध सेवा पुरवता याव्यात म्हणून आपण मनापासून प्रयत्न केले. आणखी काय काय करता आलं तिथे? माझं एफडीएमध्ये ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस माझी बदली व्हावी असे खूप प्रयत्न होते, पण सुदैवाने ज्या पद्धतीने मी कामकाज केलं होतं आणि माध्यमाचा सपोर्ट होता 3 वर्ष ते काय बदली करू शकले नाही. ते विशेषतः मी ज्यावेळेस गुटखा बंदीच्यासाठी प्रयत्न केला आणि ती यशस्वीपणे राबवली राज्यामध्ये, त्यामुळे तर ते माझ्या बदलीचे प्रयत्न खूपच सुरू झाले होते. पण बदली झाली आणि नंतर मला मग परिवहन आयुक्त दिला. परिवहन आयुक्त देताना त्यांनी एक सांगितलं की तो ऑर्डर आली, पण नंतर पुन्हा 1 महिन्याची स्थगिती आली. आता स्थगिती कशासाठी आली हे आपण सगळे सुज्ञ आहात की कुठल्या तरी लॉबीचा विरोध असणार आहे. पण नंतर मला त्यांनी ते जॉईन करायला दिलं. पण हा जो 1 महिन्याचा कालावधी होता मला जो मिळाला त्यामध्ये मी शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घालून तुमच्या पुण्याच्या RTO कार्यालयामध्ये दिवसभर थांबलो, कॅब घालून की महेश जगडे म्हणून नाही का सामान्य म्हणून. आणि तिथे जे जे काही व्यवहार चालतात, मग करप्शन असेल, कोणाचे काय संबंध असतील, त्यानंतर ठाण्याच्या RTOमध्ये थांबलो, अंधेरीच्या RTOमध्ये थांबलो आणि तिकडे मुंबई सेंट्रलच्या RTOमध्ये थांबून ते सगळं बघितलं की काय चालतं. त्यामुळे ह्या खात्यामध्ये निश्चित काय चालतं याची पूर्ण जंत्री माझ्याकडे आली होती. मी जॉईन झालो आणि अक्षरशः पहिल्या दिवसापासून हे थांबवायचं सगळं हे सुरू केलं. संपूर्ण RTOची यंत्रणा ही एजंटवरती चालते. त्यामुळे एजंट जर थांबवले तर हे सगळं भ्रष्टाचार जो आहे ह्याच्यामध्ये ते थांबवू शकेल. अर्थात एजंट करणं, कारण 30-40 वर्षापासून जर एजंट चालू असतील तर त्यांचं एक मोठं ताकद निर्माण झालेली असते, जी अधिकाऱ्यांच्यावरती आणि राजकीय व्यक्तींच्यावरती पण त्यांची ती ताकद असते. पण मी ठरवलं की आपण हे करायचं. हे करताना मग त्याची हळूहळू अगोदर सांगितल्याप्रमाणे हळूहळू मी सुरुवात केली आणि यामध्ये एक दिवस असा आला की राज्यातील सगळे एजंट हे पूर्ण बाहेर गेले होते आणि एकही एजंट कार्यालय एजंटचं राहिलं नव्हतं. त्यामुळे जो काही भ्रष्टाचार होता आणि त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार होतो हे केवळ पारावरच्या गप्पा म्हणून नाही आहे, तर त्याचे एस्टिमेशन करून मी शासनाला पत्र दिलं की इतका मोठा भ्रष्टाचार या खात्यामध्ये होतो आणि तो एजंटच्या मार्फत होतो. त्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे. आता याच्यावरती कायमस्वरूपी उपाय म्हणजे काय की ऑनलाईन केलं पाहिजे आणि तुम्हाला RTO कार्यालयामध्ये जायची गरजच पडू नये, हे माझा उद्देश होता की तुम्हाला ते कार्यालय माहितीच असू नये. अशा पद्धतीने सुरुवात केली. सुदैवाने त्यावेळेस केंद्र शासनामध्ये सुद्धा याचं वारं चाललं होतं. माझे काही इनपुट्स त्यांना दिले. बाकीच्या भरपूर गोष्टी झाल्या. ओव्हरलोडिंगचं मी थांबवलं. खूप आमूलाग्र बदल केले या खात्यामध्ये 8 महिन्यामध्ये जे काही बदल झाले. अर्थात त्या 8 महिन्यामधले 1 महिना तर माझा तसाच वाया गेला होता याच्यामध्ये, कारण म्हणजे 7च महिने मला तिथे मिळाले. पण या महिन्यामध्ये जे काही बदल झाले ते एक नवीन वारं तिथे व्हायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये माझी एक खंत आहे की मी आत्ताचे जे लायसन्स आहेत किंवा तुमच्या ह्या गोष्टी आहेत ह्या खरं म्हणजे की रिडंडंट करून मी करणार होतो की ह्या लोकांना समजल्या पण नाही पाहिजेत की कुठे मिळतात आणि काय होतात. ते करता येणं शक्य नाही. ते जर झालं असतं तर मग देशाने एक नवीन काहीतरी बाब ही जगापुढे आणली असती की वाहतूक ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सिडेंट्स कमी करणं, तुमचे रस्त्यावरती जे काही प्रकार चालतात ते कमी करणं, विशेषतः रस्त्याला खड्डे जे पडतात आपण नेहमी कॉन्ट्रॅक्टर्सला हे देतो किंवा प्रशासनाला हे करतो, पण ओव्हरलोडिंगमुळे सुद्धा हे खड्ड्याला त्यामुळे चालना मिळते, ते कमी करणं, असे प्रचंड गोष्टी त्यामध्ये केल्या. दुर्दैवाने तिथे मी 8 महिन्यापेक्षा जास्त टिकू शकलो नाही. पण म्हणजे कार्यभार हाती घेण्यापूर्वीच तिथे काय काय कच्चे दुवे आहेत ते शोधण्यासाठी आपण तिथे जाऊन पाहणी केली होती. हा एक मोठा अनुभव होता तुमच्या, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी. अर्थात हे मी केवळ ट्रान्सपोर्टमध्येच केलं नाही, कुठल्याही खात्यामध्ये जॉईन करण्यापूर्वी मी त्याचं असं एक रेकी म्हणून आपण त्याला ते मी रेकी करायचो. जॉईन झाल्यानंतर सुद्धा एक सामान्य माणूस म्हणून मी कुठे कुठे काय चालतं त्याचा नेहमी तसा खरा म्हणजे हे करत होतो. पुणे कॉर्पोरेशनला महानगरपालिकामध्ये इथे जॉईन होण्यापूर्वी त्याच्या 2 दिवस अगोदर मी पूर्ण इमारतीमध्ये जाऊन प्रत्येक फ्लोअरवरती जाऊन काय चालतंय वगैरे हे मी बघितलं होतं. त्यामुळे एक आपल्याला माहिती मिळते की आणि तिथे जर काही दुष्प्रवृत्ती वाढीला लागत असतील किंवा होत असतील तर त्या रोखण्यासाठी आपण जेव्हा सूत्र हाती घेतो तेव्हा आपल्याला
त्या दृष्टीने प्रयत्नही करता येतात. बरोबर. हा निश्चितच म्हणजे स्तुत्य असा उपक्रम आहे सर तुमचा. 2017 पर्यंत नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणूनही आपली वेगळी ओळख समोर आली. नाशिक मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी तसंच PMRDAचे मेट्रोपॉलिटन कमिशनर CEO म्हणून नागरीकरणासाठीच्या विविध योजनांवर आपण शहरांमध्ये आनंदी आणि सुसह्य रीतीने जगता यावं म्हणून विविध प्रयत्न केले. 2008 पासून अर्बनायझेशनचं 50% झालेलं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आत्ताच आपण उल्लेख केलात की ते काही दिवसातच 70% होणार आहे. त्यामध्ये शहरांची अनैसर्गिक वाढ किंवा शहरीकरणातल्या विविध समस्या यामधून सामान्य माणूस अक्षरशः हवालदिल झालेला आहे सध्या. तर या शहरीकरणाच्या समस्येला आपण कसं सामोरं जाऊ शकतो याबद्दल आपलं निरीक्षण निश्चितच आमच्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक असेल. आपण एक महत्त्वाची समस्या जी जगाला भेडसावते आणि विशेषतः भारताला भेडसावते आपण त्याला खरं म्हणजे की टच केलेला आहे. मी ज्यावेळेस PMRD लावलो आणि अर्थात पुणे महानगरपालिका असताना की हा विषय मला अतिशय जिव्हाळ्याचा राहिलेला आहे. जे नागरीकरण होते त्याला कोणी थांबवू शकत नाही. लोकांना गावामध्ये काही थांबवू शकत नाही आपण, कारण जगाचा अनुभव असा आहे की लोक शेवटीही शहरामध्येच येऊन राहतात. त्याला काही कारणं आहेत, वेळेअभावी आपण त्या कारणामध्ये जायला नको. पण हे आता एक धरून चाललं पाहिजे की 70 ते 80% लोक शहरामध्ये येतील. जसे अमेरिकेचे आत्ताही 84% लोक शहरामध्ये राहतात आणि युरोपचे 82% लोक शहरामध्ये राहतात. त्यामुळे भारताचे 80 ते 85% लोक शहरामध्ये येतील. हे नुसतंच तसं नाही आहे. तर भविष्यामध्ये आणि पुढच्या 30 वर्षामध्ये 70 ते 80% नोकऱ्या ह्या शहरामध्ये असतील. 70 ते 80% GDP म्हणजे तुमचं सकल उत्पादन असेल देशाचं ते शहरामधून येणं असणार आहे. 70% एनर्जी तुम्हाला शहरामध्ये द्यावी लागणार आहे. 70% प्रदूषण तुमचं शहरामध्ये असणार आहे. त्यामुळे हा जो ग्रह आहे तो नागरीकरण झालेला ग्रह पुढच्या 30 वर्षात दिसेल. महाराष्ट्रासाठी जर आपण बघायचं म्हटलं तर याच्याकडे ज्या पद्धतीने बघायला पाहिजे की शहरीकरण जे होतं आहे ते शहरीकरण आपण आहे तेच खरं म्हणजे आपण डेफिसिटमध्ये आहोत. आपण बॅकलॉग फक्त विदर्भाचा म्हणतो, बॅकलॉग फक्त मराठवाड्याचा म्हणतो, पण शहरांचा सुद्धा मोठा बॅकलॉग झालेला आहे. बॅकलॉग म्हणजे की तुमची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला सापेक्ष असे रोड आहेत का? नाही आहेत, डेफिसिट आहे. तर लोकसंख्येला सापेक्ष असं पाणी आहे का? ते झालेलं नाही. त्यांची जी सिवेज तयार होतं त्याची ट्रीटमेंट आहे का? ते झालेलं नाही. नागरी सुविधा झाले नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं जे आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष ते म्हणजे की ह्या जे शहरामध्ये लोक येत आहेत त्यांना कायमस्वरूपी सस्टेनेबल असे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांचं अर्थार्जन व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल याच्यासाठी आपण काही करतो आहोत का? याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. आणि हा विषय माझ्यासाठी खूप राहिला आणि म्हणून मी ज्यावेळेस PMRDला गेलो त्यावेळेस मी PMRDचं एकच ब्रीद वाक्य ठरवलं होतं. PMRD हा साधारणपणे 7000 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. तर तिथे एक ब्रीद वाक्य असं होतं आणि ज्याच्या आधारे मी प्लॅनिंग करत होतो ते म्हणजे की इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन हे केवळ पुण्यासाठी नाही आहे, महाराष्ट्रासाठी नाही आहे, तर भारतासाठी हे एक इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन व्हावं. ते कशासाठी? तर लोकांना अर्थार्जनाच्या संधी वाढाव्यात आणि नोकऱ्या वाढाव्यात. कारण हेच खरं म्हणजे उद्देश असला पाहिजे. आणि त्यासाठी मग मी तर काही एक्सपर्ट नव्हतो म्हणून आम्ही कन्सल्टंट त्याच्यामध्ये अपॉइंट केला करण्यासाठी, इंटरनॅशनल कन्सल्टंट अपॉइंट करण्यासाठी टेंडर काढलं होतं. आणि त्याप्रमाणे मग हा रिजन एक सुबद्ध शहर की आपण असं कसं आहे की ते बकाल शहरं बघतो की हद्द वाढवलं जाते, पण आपण ज्यावेळेस सिंगापूरला जातो, न्यूयॉर्कला जातो, हाँगकाँगला जातो, आपण म्हणतो त्याची वावा करतो आणि ती फार जुनी झालेली आहेत. खरं म्हणजे 21व्या शतकात भारत त्याच्यापेक्षा चांगली शहरं निर्माण करू शकतो. पण दुर्दैवाने आपल्याकडची जी नोकरशाही आहे ती नोकरशाहीला तिचं विजन नाही आहे आणि त्यामुळे शहराची बकालता वाढत चाललेली. मी जे विजन दिलं होतं ते असं आहे की नवीन मोठ्या प्रमाणात शहरं करा आणि शहराचा उद्देश हा तुम्हाला नोकऱ्या आणि अर्थार्जनाच्या संधी वाढवणं हा पहिला उद्देश राहील. आणि मग दुसरा महत्त्वाचा म्हणजे लिव्हेबिलिटी इंडेक्स म्हणजे माणूस शहरामध्ये राहतो त्याचं जीवन आनंददायी झालं पाहिजे. जगामध्ये आज जे 100 शहरं आहेत सगळ्यात टॉप शहरं म्हणतात आनंददायी, त्याच्यामध्ये भारतातलं एकही शहर नाही. माझ्यापुढे दुसरा उद्देश होता की कमीत कमी PMRDमध्ये यापुढचे जे शहरं राहतील ते पहिल्या 100मध्ये पहिल्या 10मध्ये यावीत असे ह्याच्यासाठी आणि तसा आराखडा तयार होता. मी ज्यावेळेस PMRDचा प्लॅन अलीकडे जो पब्लिश झाला ते बघितलं तर तो त्या दृष्टीने 1%ही नाही आहे. त्यामुळे दुर्दैवाने आपण खूप मोठी संधी घालवली आहे. आणि मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचं आहे की जर आपल्या पुढच्या पिढ्यांचं आपण काही उत्तरदायित्व लागत असू तर नागरीकरणामध्ये लक्ष द्या. आणि त्यामुळे जे काही भयानकता येणार आहे, जी विध्वंसकता येणार आहे ती या प्रश्नातून येणार आहे, तिकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा मी याच्यामध्ये एक सांगतो आणि त्यामुळे लोकांना तो पटेल काय आहे ते. आपण सगळं काही करू शकतो पण पाणी तयार करू शकत नाही, कारण पाणी ते पावसावरती अवलंबून असतं. पुण्याच्या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे 29 TMC पाणी आहे. त्याचं काही पाणी बाकीचं कमिट झालेलं आहे खाली.
पुणे शहराला 16 ते 17 TMC पाणी लागतं. पिंपरी चिंचवडला लागतं, बाकीच्या ठिकाणी लागतं. आता अर्थात भामा आसकट करून थोडंफार पाणी येऊ शकेल. पण आपण इथे किती लोकसंख्या सामावून घेण्यासाठीचा प्लॅन केलेला आहे हे कोणाला माहिती नाही. मी PMRDA बघितलं की पुणे पिंपरीचं सोडता फक्त गावं जे आहेत त्या गावामध्ये किती येलो झोन केला आहे किंवा किती तुम्ही रेवास क्षेत्र ओपन केलेलं आहे अधिकृतरित्या, कायदेशीररित्या, तर 7-7.5 कोटी लोक सामावू शकतील एवढा तुम्ही तिथे रेवास क्षेत्र डिक्लेअर केलेलं आहे कायद्याने. मग 7-7.5 कोटी, त्याच्यामध्ये पुण्याची ॲड करा, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडची ॲड करा, त्याच्यामध्ये लोणावळ्याची ॲड करा, नगरपालिकेचे, ते तर आणखी वाढतील. पण केवळ आपण धरलं की 7.5 कोटी ही जर धरलं तर पाणी त्याला आहे का? पाणी फक्त 2.27 कोटी एवढ्याच लोकसंख्येसाठी पाण्याची उपलब्धता आहे आणि ते सुद्धा 90 लिटर दरडोई. सध्या आपण 135 लिटर दरडोई देतो. 90 लिटरने दिलं तरी पण तुमच्या 2.27 कोटी जनतेसाठीच होणार आहे. मग ही जी घटना आहे, खरं म्हणजे की अशा याच्याकडे बघून आपण नागरीकरण केलं पाहिजे. कुणाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि हे मी इथे सांगत नाही. याच्याबाबतचा रिपोर्ट मी त्यावेळेस शासनाला दिला होता की आपण या पॉलिसीमध्ये बदल केला पाहिजे. पाण्याच्या सापेक्ष कदाचित माझे चुकलेलं असेल, कदाचित 2.37 ऐवजी कदाचित 3 कोटी थांबेल, 4 कोटी थांबेल, पण तुम्ही ठरवा की किती कोटीला पाणी हे तितकं सापेक्ष आणि तेवढंच फक्त अर्बनेशन द्यायचं. बाकी तुम्ही नंतर काही दुसऱ्या गोष्टी करू शकता. ते झालेलं नाही आणि मला वाटतं की राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरं आहे. म्हणजे खरं तर भावी जे अधिकारी आहेत किंवा भावी जे या सिटीसाठी किंवा या शहरासाठी जे नेतृत्व पुढे येणार आहे त्यांनी निश्चितच या गोष्टीची नोंद घ्यावी, कारण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडलेला आहे. सर, 2018ला निवृत्तीपूर्वी आपण प्रशासकीय सेवेतलं महत्वाकांक्षी असं प्रधान सचिवपद सांभाळलं. या 37 वर्षांच्या कारकिर्दीत सर आपण मूलभूत प्रश्नांसाठी काम केलं. सामान्यांसाठी शासकीय सेवा कशी राबवता येते याचं एक उदाहरण समोर ठेवलं. नियोजनपूर्वक आणि अभ्यासपूर्वक विविध प्रश्नांना सामोरं गेलात याचंच एक फळ म्हणून आपल्याला विविध गौरवपर पुरस्कारही मिळाले. 2014चा WHO आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 2011 सालचा जनगणनेसाठीचा राष्ट्रपती पुरस्कार, तसंच 2012-13 साली ई-गव्हर्नन्ससाठीचं राष्ट्रीय सुवर्ण पदक, हे काही महत्त्वाचे पुरस्कार. या पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भावना कशा होत्या? खरं म्हणजे की त्या अजिबातच भावना नव्हत्या, कारण मी कधी कुठल्याही पुरस्कारासाठी अर्ज केला नाही. मी एक ह्याच्यामध्ये सेवेमध्ये ठरवलं होतं की काही माझे प्रिन्सिपल्स होते की त्या एक तर तुमच्या ह्याच्यासाठी कुठल्याही पुरस्कारासाठी अर्ज करायचा नाही आणि आपण जे आता पुरस्कार सांगितले ते अर्ज केल्याशिवायचे पुरस्कार आहेत, त्यामुळे ते मिळाले. मी अर्ज केले असते की मिळाले असते. माझे काही प्रिन्सिपल होते की त्याच्यातले 1-2 मी आपल्याला प्रिन्सिपल सांगतो की मी कधीही राज्य शासनाचे जे वैद्यकीय सेवा तुम्हाला हे रिम्बर्समेंट मिळते, मी ठरवलं की ते घ्यायची नाही, शेवटपर्यंत घ्यायची नाही. मी 1 रुपयाही शासनाकडून तो घेतला नाही. किंवा LTC मिळते दर 2 वर्षांनी, ते ठरवलं तर मी ते घ्यायची नाही आहे. मी कधीही लंच आवर घेतला नाही. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या ठरवल्या होत्या त्याचप्रमाणे तुमचा हे जे आहे पुरस्काराचं केलेलं नव्हतं. एक आहे की आपण कशाच्या मागे लागलो प्रशासनामध्ये की मग आपल्याला त्याची आस लागते. पण एक आहे की त्यांनी ठरवून दिलं, ते पुरस्कार मिळाले नसते तरी काय फार फरक पडला नसता. पण WHOने मला जो नो टोबॅको डे अवॉर्ड दिला इंटरनॅशनल, ते खरं म्हणजे माझ्यासाठी आश्चर्य होतं. आणि तो ज्यावेळेस अवॉर्ड त्यांची कमिटीचे हे चालू होते आणि काही लोकांना ते मला समजण्याबरोबर समजलं होतं. खूप त्या गुटखा लॉबीने जाऊन तो मला अवॉर्ड मिळू नये म्हणून तिथे खूप प्रचंड प्रयत्न केले होते आणि शेवटी मला दिल्लीला बोलवण्यात आलं की हे काय आहे, तुमच्या विरुद्ध खूप तक्रारी आहेत की देऊन. म्हटलं ते गुटखा तर होणारच, त्यांचा विरोध असणारच आहे मी आणि मागत नाही आहे, मला तो रद्द करायचा होणार असेल तर. पण एक आहे की मला एक समाधान आहे की आत्ताच्या पिढ्या जरी नाहीला तरी लहान मुलामध्ये जो गुटखा वाढत होता तो वाढका त्याचं प्रमाण कमी होणार आहे. अर्थात नंतरच्या प्रशासनाने तितकी ते स्ट्रिक्ट ठेवलं नाही गुटखाबंदीचे हे. पण ह्या पुरस्कारापेक्षा ते समाधान जास्त महत्त्वाचं आहे की त्याचे परिणाम कशामुळे होतात हे जास्त समाधानाचं असतं. खरं म्हणजे तुमची जी दृष्टी किंवा जी विजन आहे ती त्याच्यातनं एक निश्चित दृष्टिकोन दिसून येतो. त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपण करू शकला आणि निश्चित तुमचं जे ध्येय होतं ते गाठू शकलात. सर, एनर्जी ऑडिट, शहराचा हॅपीनेस इंडेक्स, सोलापूर इथं शाळांमध्ये पेरेंट्स ऑर्गनायझेशनची स्थापना, विंडमिल सारखे उपक्रम, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं सर्वेक्षण, मेडा इथं महासंचालक असताना विविध ऊर्जा आणि पर्यावरणपूरक उपक्रम, या सगळ्यांमधून आपली एक वेगळी ओळख समोर येते.
नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी धडपडणारं व्यक्तिमत्व दिसतं. ज्याप्रमाणे एखादा संशोधक एखाद्या व्याधीवर विजय मिळवण्यासाठी आयुष्य खर्ची घालतो, तसंच आपणही सामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी, समस्या उलगडण्यासाठी प्रशासकीय सेवेद्वारे अखंड परिश्रम घेतलेत. आपली ही धडपड तळमळ वेळोवेळी सामान्यांसाठी त्यांच्या दैनंदिन हतबलतेतही सुखद अनुभव देऊन गेली. निश्चितच त्यासाठी आणि आपण जे कार्य केलं त्यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात. आपण इथं आलात आणि आपली जी ही कारकीर्द उलगडून सांगितली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार, धन्यवाद. आपणा सर्वांनाही धन्यवाद. मला तर व्यवस्थित वाटलं सगळं.